बरवा बरवा देवा तू जीवा होणी आवडसी जीवा रे 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 देवा तू आता वचन संतुष्ट वचन आता वदन संतुष्ट वचन आले ऐकता गुण रे देवा 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 अष्टांगी तनु त्रिविध ताप गेला सिन अष्टांगी तनु त्रिविध ताप गेला सिन वर्णिता लक्षण रे देवा वर्णिता लक्षण रे देवा वर्णिता लक्षण रे देवा वर्णिता लक्षण रे देवा बरवा 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 देवा तू बरवा 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 देवा तू जीवा होणी आवडसी जीवा रे 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 देवा तू मन झाले उन्मन अनुपम्य गहन मन झाले गुणमन अनुपम्य गहन तुकया बंधू म्हणे महिमाने नेरे तुकया बंधू म्हणे महिमाने नेरे बरवा 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 देवा तू जीवा होणी आवडसी जीवा रे 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 देवा तू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबार जगातील एवढीकरांच्या प्रतिप्रमाणे 321 क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. अभंगाचं तिसरं चरण चालू, 2 चरण झाले असं आपण गृहीत धरलं. बरवा 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 3 वेळेस देवाला आणि उद्देशून आणि म्हणतात कोण कानवार आहे हो तर ते आदरात ते रुक्ती आहे आणि अशा प्रकारे आणि जीवाहून आवडसी जीवा रे देवा तू जीवापेक्षाही आवडतोस देवा तू म्हणजे आपलं जे जीव स्वरूप आहे त्याही पेक्षा आपलं शुद्ध स्वरूप आवडतं असा त्याचा अर्थ. पाहता वदन संतुष्ट वचन आले म्हणजे तुझं मुख पाहिलं आणि तुझे गुणवर्णन केले. पाहता वदन संतुष्ट वचन आले ऐकता गुण रे देवा म्हणजे याचा अर्थ तुझे गुण ऐकले आणि तुझं तोंड पाहिलं की माणसाची वाचा पवित्र होते. वाचा काय होते पवित्र. त्याचं तोंड पाहिलं त्याचे गुण कानावर आले की मग तेच अंतःकरणातून निघतं आणि त्याचंच वर्णन झाल्यामुळे वाचा संतुष्ट होते म्हणजे वाचा खुश होते. खुश भगवंताच्या वर्णनात वाचा कशी होते खुश होते. नवे नवे त्या वाचेची सिद्धीच ती आहे की भगवान परमात्म्याचंच वर्णन तिनं करायला पाहिजे. त्याच्यासाठीच तुम्हाला तोंड देवानं दिलेलं आहे असा त्याचा अर्थ. चला काय होते अष्टांगे तनु त्रिविध ताप गेला सीन तर वर्णिता लक्षण रे देवा. देवा तुझ्या स्वरूपाची लक्षणा केली किंवा वर्णन केलं लक्षणाचं की काय होतंय अष्टांगे तनु त्रिविध ताप गेला सीन म्हणजे अष्टांग जे तनु त्या शरीराचे अष्टांग आहे त्याचा शीन जातो आणि त्रिविध ताप गेला म्हणजे शीनही जातो आणि त्रिविध तापही जातात. हो अष्टांगे तनु शीन गेला त्या तनुचा. तनु नाम हे शरीर. तनु नाम काय हे शरीर आहे. म्हणजे शरीराचे जे काही शीन येतो शरीराला शीन म्हणजे थकवा. ते थकवा तुझं लक्षण वर्णन केलं की तेच जातो असे म्हणतात महाराज. मग त्या लक्षणाचा आणि बरोबर आहे महाराज. मनाला दुःख झालं की शरीराला गलित गात्रता येते. प्रत्येकाचा अनुभव आहे नाही आला. व्यवहारातलं काही दुःख झालं कोणतं बी आणि त्या दुःखानं मनाला ते दुःख झालं की माणूस म्हणतं माझ्या कसं हात पाय लागले
गळतात की नाही. म्हणजे मनाचा त्या शरीराचा अनन्य संबंध आहे. मन प्रफुल्लित असलं की दुखत बी असलं तर माणूस तटकून उठल्याशिवाय खुश असावा माणूस बरं काय. हा मग हे म्हाताऱ्याचे पाय काऊन मोडते. म्हातारे माणसं जास्त घरात म्हातारपणला पोरं काहीतरी विचित्र करून ठेवतात. थकलेला म्हातार असते काय. पोरायचा होता काळ असल्यावर का तीही उड्या हाणते. तुम्ही बघा म्हातारी कशी उड्या हाणते. हा म्हशी वाळल्यापासून तयारी जोरच उडी इकडे जायचे दमच पडत नाही का म्हातारे. फक्त पोरायचं चांगलं दिसवा पोरायला ऐकून राव चांगलं होत काय बाबा. आता 2 पोरं 2 सोना हे ते घ्यायचे आता ऊस इतकं हे ते करतो असं करतो वाडा म्हणतो असं मनात. आणि त्या मनात तसं आलं की मग हे शरीर चौक असा त्याचा गुणधर्म आहे बरं. त्याचा परिणाम शरीरावर मोगरा फुलला. आता फुलते मोगरा आणि मोगरा फुलते. मग पुन्हा पोरं पुन्हा वाली राहिले काय झालं इतका इतकी झाली 2 एकर गेलं पोरत्याच्या हाताने नाही. मग म्हातार घरातल्याशिवाय म्हणून काय की त्याला पहिलं म्हणत होते ना आपल्या कळलं जाऊ द्यायचं काय लागला आकार दो म्हणे. हे कसं आहे म्हणजे आकार महिना आला की त्याला पाऊस पाणी वळवळ झाली की जाऊ ना. आणि उन्हाळ्यात संकट होते. जसं जाऊन चोरी तेव्हा म्हणले पावसाळ्यात ते म्हणजे उन्हाळ्यात लग्न करू. उन्हाळ्यात वाचतच नाही लग्न करायचं बरोबर आहे की नाही. त्याला काय म्हणजे व्यवहारामध्ये आकार जाऊन म्हणजे त्या आकारात ते जाऊन निघतात जमिनीमध्ये वळवणी तसा आपला प्रकार आहे संसारिक माणसा. काही जर अशी झालं की नाही माकडाला हातात हाळकून द्यायला. माकडाच्या हातात काय हाळकून घेऊन सगळे तिटून उठून उडे. हा आणि पुन्हा काही दुःख झालं की मग पाय मोडून मग हे कशावर हे मनाचा खेळ. हे मनाचा खेळ आहे. असं मन प्रफुल्लित असलं की ही तनु बी प्रफुल्लित होते. आणि मन जर काही कुचमरलं की तनु कुचमरते. पण हे कुचमरायचं कारण होतच नाही. त्याचं लक्षण वर्णन केल्यावर कोणाचं त्या परमेश्वराचं लक्षणाची आणि स्वरूपाची लक्षणा केली त्याचं वर्णन केलं की मग तुमचं ते मन आहे का असं कुचमरणार नाही कधी महाराज. नाही आष्टांगे तनु सीन गेला. अष्टांगाचा सीन गेला. त्या तनुला 8 अंग सांगितले शास्त्रामध्ये. म्हणून दंडवतामध्ये अष्टांग दंडवत म्हटले. साष्टांग काय त्याचा दंडवताचं वर्णन आलतो तिथे ह्याला. पण टाइम कमी पडला. काय म्हणजे झाली येशवाडीला आहे का नाही. पण काय बोलला काळ घाटाला तोड माझे कपी कुळी शरीर वजरायचे रामाच्या सेवका गमती बसायला पाठ मारुतीला गाव नाही किंवा. आणि आमच्या गावात आम्ही रोज याच्यात पूजेच्या वडीला घेतो. आपल्या उकडीच्या फळावर घ्यावं पूजेच्या वडी नाही होईल. शरण हनुमंत घेतो. तुम्हाला रामदूता काय भक्ती त्याच्या वाटा मधला वाया सोबटा तुळा आणि धीर स्वामी काली तू सादर है ना. तुका म्हणे रुद्रांजनीच्या कुमारा पूजेच्या वेळी आपल्या उकडी घराच्या फळावर घेतले ना मारुती मंदिरात. पूजेच्या वेळी आपल्या उकडी घराच्या भजनाची प्रथा सांभाळून ठेवावं लागते. हो म्हणजे सगळं मोकारले आता कोणी रनिंग भरायला राहिला नाही. 2-3 पटक दुसरीच घुसवायले तिकडे जाऊन कुंकड मिळून यायचं. काही घुसवायला तरी मग आपल्यात नाही घुसवायला पाहिजे. आपलं नाही आपापल्या पद्धतीनं त्यालाच म्हणते परंपरा. काय ना परंपरा संप्रदायाची परंपरा सांभाळून टिकून ठेवली पाहिजे माणसानं. त्याप्रमाणे महाराज दंडवत आणि साष्टांग दंडवत असे दंडवत फरक. दंडवत सरळ दंडापरी आहे ना. ते प्रमाण नाही का काळ्या भाजण्या दिली ते कोणी खाल्ला तुम्हाला येटवाडीला. काळा भाजण्या खोटा त्याचं काना माझ्या त्याचं प्रमाण दिलं केलं दिलं तर ज्ञानेश्वरी कोणतं लिंग का प्रतिमादिकी एकत खेव अंगेष्टी लोटी जे का पडली काठी जैसी लोटी जे काठी पडली जैसी. हा लोटी जे का काठी पडली जैसी म्हणजे काठी हातातली अशी धरलेली
टाकली की सोडल्यावर कशी पडते सबसेल. तसं सबसेल त्या मारुतीरायासमोर किंवा देवासमोर पडणं असं आपण शरीरानं त्याला काय म्हणायचं दंडवत. दंडवत दंडापरी तुकाराम महाराजांनी त्या स्पष्ट करून सांगितलं. दंडवत दंडापरी काही उरली नुरावी. कुठंच अंग चोरायचं नाही, प्रेम सापकून देवापुढे पडायचं. याचं नाव आहे दंडवत. तुकाराम महाराज दंडवत घालते मारुतीरायाला. हो असं म्हणजे ते दंडवत झाला. पण त्याला उपसर्ग लागला साष्टांग. साष्टांग बरं. हो साष्टांग हे उपसर्ग लागला. साष्टांग हे उपसर्ग लागला की 8 अंग आले त्याच्यात. किती आले अंग? 8 अंग आले. या शरीराला 8 अंग मान्य केले. या शरीराचे 8 अंग मान्य केले असं साष्टांग. मग ह्या साष्टांगाला शीन येतो. म्हणजे 8 अंगालाही शीन येतो. आणि ते शीन जातो कायानं त्याच्या लक्षणा. म्हणजे पांडुरंगाच्या स्वरूपाची लक्षणा वर्णन केली शीन गेल्याशिवाय राहत नाही. आणि त्रिविध ताप एक जातात त्याचा विचार आपण करू. पण आधी साष्टांगाचा विचार करू. आपले 8 अंग कोणते बरं काय? तर 8 अंग ते की आपण दंडवत घातला. दंडवत घातल्यावर हे डोकं टेकतंय भोईला. एक अंग झालं. बरोबर आहे नाही भाऊ? हा एक कोपरं टेकतात आहे ना. भोईला टेकतात ना कोपरं. किती झाले अंग? 3. छाताळ एक टेकते 4 झाले. 2 गुडघे एक टेकतात आणि 2 पाय हे म्हणजे टेकतात की नाही मागले. गुडघे टेकल्यावर म्हणजे टेकतात. किती अंग झाले? 8 अंग आहेत बरं. हे लक्षात ठेवा की मस्तक एक अंग आहे. हे दोन्ही कोपरं असं नाही का लुटांग दंडवत घातला हे अंग टेकतात. छाताळ बी टेकते. हे 2 गुडघे टेकतात आणि 2 पाय पंजे टेकतात. आणि इतके अंग टेकून दंडवत घालणं त्याचं नाव आहे काय? साष्टांग दंडवत. अशा प्रकारे मग हे साष्टांग. मग हे 8 अंगाला शीन येतो. हे खरं आहे महाराज. व्यवहारामध्ये काही कमी जास्तपणा झाला, दुःख कोणतंही झालं तर मनाला शीन येतो. तिथं त्यावेळेला डोकं फटफट करतोय की नाही? नाही. ताण ताण म्हणतात ना. मग ताण कुठून आला? मनातून आला का वरून आला? ताण मनाचा विषय काय मड्याचा विषय? मनाचा विषय. मड्याचा काय विषय ताणाचा? पण त्याचा परिणाम तादात्म्य घेतल्यामुळे त्या मड्याला होत आहे ना. त्या मनानं तादात्म्य घेतलंय कायचं? त्या शरीराचं मड्याचं. आणि या तादात्म्य घेतल्यामुळं याला ताण येतो. या माणसाला ताण आला, मनाला ताण आला, तणाव आला की मग शिरा फटफट फटफट काढायच्या. तुमच्या दादांना दाखविल तेव्हा दुःख मनाला झाले. सुख दुःख मानणं विषय मनाचा धर्म आहे का देहाचा धर्म आहे? मनाचा धर्म. उघड आहे. सुख दुःख मानणं ते वाटणं ते मनाचा धर्म. मग मनाचा धर्म असताना या शरीरावर काय यावा? शरीर मनावर असते. शरीराचं तादात्म्य त्याने घेतलंय. शरीराचं तादात्म्य त्यानं घेतलंय. कोणी? मनानं घेतलंय तादात्म्य. शरीरानं घेतलं नाही मनाचं. असं उलट होत नाही. होय माने का? हे म्हण आहे ना. हे काय कोणाचं तादात्म्य घेतलं सर्व? ते नाही घेत कोणाचं तादात्म्य. पण त्यानं घेतलंय तादात्म्य. आणि त्या मनानं तादात्म्य घेतल्यामुळं डोकं फटफट करते, डोकं दुखते, काही अंग दुखते, हात दुखतात, गुडघे दुखतात. हे सगळं गुडघे घराटून म्हणून म्हणताय गुडघे घराटले आपले. पाय गळून गेले जातात की नाही पाय गळून काही शीन आल्यावर. हो पण हे शीन घालवायचं का तुम्हाला? मग घालवायचं असेल तर त्या पांडुरंगाच्या स्वरूपाची लक्षणं वर्णन करा. जे तर मन प्रसन्न होईल ते दुःख कैसे की आहे. अपयशी बुद्धी आहे परमात्मा रूपे. मग मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्षास्वा बंधन सुख समाधान इच्छा ते मन प्रसाद सौम्यत्वम मौन आत्म विनिग्रह भाव संशुद्धीर्ते तत्तपो मानसमुच्यते. हे मानसिक तप. कोणतं तप हे? आणि ह्या परमात्म्याच्या स्वरूपाची लक्षणा करणं किंवा लक्षणेचं वर्णन करणं
पण काय या मनानं तर काय होतंय महाराज, अष्टांगाचा शीन जातो. कशाचा? अष्टांगाचा शीन जातो. इतकं महत्व आहे भाऊ त्याचं वर्णन करण्यामध्ये. त्याची लक्षणं सांगितली बरं. काय म्हणले? वर्णिता लक्षण रे देवा. तुझं वर्णन लक्षणेतून केलं. आता लक्षणशास्त्रानं सांगितलं. जरा अवघड आहे, सांगू का थोडं? जहद लक्षणा, अजहत लक्षणा आणि झदाजहत असे लक्षणेचे प्रकार किती झाले शास्त्रानं सांगितले? 3 झाले. एक लक्षात ठेवा, लक्षाची लक्षणं करत असताना अधिकतर लक्षणेमध्ये 3 दोष नसावे. अतिव्याप्ती, अव्याप्ती, असंभव असे काही जे दोष आहेत ना, ते दोष निवृत्त पाहिजे. अतिव्याप्ती दोष आहे बरं लक्षणा करण्यामध्ये. एखाद्या माणसाचं वर्णन आपण अतिव्याप्ती, काय माणसं भलतच काही वर्णन वेगळं विचित्र करून ठेवतात. ते त्याच्यात लावू शकत नाही, ते वर्णन लावू शकत नाही. ते अतिव्याप्ती दोष आहे. बद्धालय मुक्त म्हणून काहीतरी मोठेपणा देऊन संत आहेत, महात्मा आहेत, अमुक आहेत, टमुक आहेत असं वर्णन एखाद्या माणसाचं बद्धाचं जर केलं एखाद्या एअरपटानं, अंधश्रद्धेतल्या माणसानं, हे आमची सद्गुरू आहे, हे गुरु आहेत, हे ब्रह्मरूप आहेत, अमुक आहे, टमुक आहे आणि हेच शुद्ध ब्रह्म आहे, असं काही बी वर्णन जर करू लागला तर ते अतिव्याप्ती दोष आहे तिथं. महाराज असेल थोडासा भजन पूजन करीत असेल इतकं खरं आहे, पण एवढा हे महात्माच आहे असं मात्र नाही. हे अतिव्याप्ती, हे अतिव्याप्ती. एखाद्या माणसाला गंध उजळ लावला, गंधात तुळशी मला घातल्या येऊन तेव्हा 15ची एखादी वारी करू लागला आणि एवढ्यानंच तो संत झाला नाही. ते तर भामट आहे, अव्याप्ती दोष आहे. त्याचं लक्षणच बसत नाही संतांच्या लक्षणात काय बसेल ते उग ते भामटेपणा दामी भक्ती करतोय ते अव्याप्ती दोष आहे. व्याप्तीच होत नाही. महाराज हे असे दोष आहेत वर्णन करण्यामध्ये. ते दोष अतिव्याप्ती, अव्याप्ती, संभव अशा प्रकारचे दोष आहेत का ते वगळले पाहिजे. हे वगळले आणि हे वगळून जर लक्षाची लक्षणा केली तर ते निर्दोष लक्षण होतं किंवा निर्दोष लक्षण होतं. आणि ती लक्षणा करीत असताना संपूर्ण वाच्यार्थाचा आणि ग्रहण करणं ही कोणती लक्षणा? जहत. काय जहत लक्षण? जहत लक्षणा लक्षण आलं का? म्हणजे लक्षाची लक्षणा करता. आता उदाहरणार्थ घोडा आहे तांबडा लाल. काय घोडा आहे? तांबडा लाल घोडा आहे. किती प्युअर आहे आपण. मग आता त्या रंगासहित घोड्याचं वर्णन आलं की नाही? त्यातलं काही त्याग केला का? त्यातला रंगाचा त्याग केला नाही, घोड्याच्या शरीराचा त्याग केला नाही. म्हणजे सर्वच वाच्यार्थाचं ग्रहण झालं की नाही त्या पदात? हो, सर्व वाच्यार्थाचं काय झालं? म्हणजे जहद लक्षणा झाली. ही काय झाली? जहद लक्षणा झाली. पण अजहत लक्षणा ती आहे की वाच्यार्थाचा पूर्णपणे त्याग आणि लक्षार्थाचा स्वीकार, ती अजहत लक्षण. जसा गंगेवर गवळवाडा आहे. जर बारकाईने बोलायला कोणाला समजते की नाही आता घ्यावं बोलायचं थोडस. आमच्या शास्त्रीय भाषा आहे आणि शास्त्रात शब्द गंगेवर गवळवाडा आहे. मग आता गंगेवर गवळवाडा आहे, गेला हुडकायला. कुठे गेला? आता गंगेवर हुडकू लागला. काय गवळ्याचा वाडा गंगेवर असते? हा, तस संबंधी त्याचा तीर काठ घ्यावा लागतो. गंगेच्या पाण्याचा ओघाचा भाग त्यागायचा संपूर्णपणे. त्याच्या काठावर गवळवाडा आहे ते असं सिद्ध झालं. हे अजहत लक्षण नाही. लक्षात आलं की नाही बोललेलं? किंवा आम्हाला ह्याला जायचे हो शेळगावला, तिथून रस्ता जातो काय? बिलकुल तिथूनच जा. हा, तिथूनच. हे शेळगावला माझं जात सांगणार नाही. पण लक्षण अशी केली, हे ते मोठा पोल दिसतो का लाईटचा, नेट त्या पोलावरून शेळगाव रस्ता. असं मी चाललं.
हे ऐकणार कुठे होतं त्याला आजच लक्षणा कळत नव्हती ते खंब्यावर चढले होते काय म्हणला नेट खंब्यावर ते म्हणा नेट खंब्यावर लाईट बिलकुल ते कुठं शेळगावला सुविधा ते खंबा तिकडे टावर लाईनचा मोठा दाखवला पॉवर लाईन होती ती हो भलतो त्याच्यावर करंट होत आणि त्या खंब्यावर चिटकून खांब्यावरून जा म्हणजे खांब्याच्या बाजूनं जा हा रस्ता शेळगावला पण या दोन्ही लक्षणा ब्रह्माच्या बाबतीत टिकू शकत इथं नाही हा काय झालं मग सांगितली की तुला वाच्या अर्थानं सर्वाचा स्वीकार करायचा हे काय झाली हा 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 नाही झड लक्षणा वेदांत शास्त्राला मान्य बाकीच्या लक्षणा मान्य नाही हो कोणी सांगू दे पण आमच्या वेदांत शास्त्राला मान्य झड लक्षणा आणि झडही नाही मान्य नाही अजतही मान्य नाही लक्षात आलं की नाही समजून घ्या म्हणूनच वाच्यार्थानं तोमपद वाच्यार्थ जीव आहे आणि तोमपद लक्षार्थ कुठं असत असा त्याचा त्याग करायचा त्याच्या धर्माचा त्याग करायचा आणि त्याच्या धर्माचा त्याग करून त्याचा स्वीकार त्या कुठस्थाचा केला तर आभास सुद्धा ब्रह्मरूप म्हणजे कुठस्थ रूप आहे असं हे सिद्ध करण्यासाठी झड अझड लक्षणं सांगितलेली आहे ही झड लक्षणं आता सांगितलेली अझड लक्षणं कोणती हा काय करणार नाही भेद नाहीच कार्य करणार झेद कसं नाही कसं पूर्ण आहे त्याच्यामध्ये उदाहरणार्थ तोमपद लक्ष आणि तत्पद मग हे दोन्ही पद तोमपद मला चालत मग अरे वा आवेल आहे पण त्याच्या धर्माचा त्याग करावा लागेल की नाही त्याचे जे उपाधिकृत धर्म आहे त्याचा त्याग केल्याशिवाय एकता कशी सिद्ध होईल आता त्याला दृष्टांत देतो सांगतो तुम्हाला आता हे कळलं तुम्हाला खांब्यावरून रस्ता आहे का खांब्याच्या बाजून रस्ता आहे खांब्याच्या बाजून आता तिसरी लक्षण आहे झद अझद लक्षण झद आणि अझद म्हणजे वाच्यार्थाचा त्याग काय अंशी काय आणि काय अंशी भाग असा भाग त्याग लक्षण म्हणतात त्याला जसा कालांतरानं एक माणूस आपण पाहिला काशीला पाहिला कुठं काशीला पाहिला तो काशीला पाहिलेला माणूस तिथं पाहिल्यावर संन्यास आश्रमातला होता पण आश्रमातला त्याच्या अंगावर भगवे कपडे हे ते कपणी सगळं होतं आणि मग त्याचं आपण दर्शन महाराज म्हणून घेतलं आणि ते महाराज म्हणून दर्शन घेतलं त्याचं आणि ते पाया पडलो आपण ते आपल्याला बोलला आणि काही कालांतरानं तो काशीचा माणूस एक गृहीत धरा इकडं आपल्याकडं भागाला आला आता त्यावेळेस त्यावेळेस ते चप्पीवाला मुंडी संन्यासी होता आता हेपी राखून सुप्यांत घालून आला कसा आला म्हणजे त्यानं संन्यास आश्रमाचा त्याग केला असेल म्हणा नाटकी संन्यास असेल म्हणा पण त्याचा त्याग करून ते आता सूट पॅन्टवर आला आणि हेपी राखून आला इकडं आपल्या देशामध्ये आल्यावर काही माणसं म्हणले हे कोण आहे हे म्हणजे खरं नाही अहो ते एक जण म्हणला आपण काशीत फायदे होते का महाराज ते घेते नाही म्हणले असं कसं सिद्ध होईल अहो त्यांचे कपडे संन्यासासन भगवे होते त्यावेळेस 2 वर्षापूर्वीची गोष्ट ही ते काल होता ते देश काशी उत्तर प्रदेश होता आणि त्याचे जे काही धर्म आहेत म्हणजे भगवे कपडे संन्यासी हे ते असा होते अहो ते असतील म्हणले ते देश काशी वगळा तो काल 2 वर्षापूर्वीचा वगळा आणि त्याचा जे ड्रेसिंग आहे त्याचा जे स्वभाव आहे ते गुणधर्म ते सगळे वगळून टाका म्हणजे संन्यासन हे कपडे हे बाजूला जर केले तर पुरुष मात्र लक्षात आलं की नाही गो तसंच आहे इथं तसंच आहे त्यांना अंतकरणात विशिष्ट झाले त्या अंतकरणात विशिष्ट झाल्यावर त्याला आभास किंवा जीव
असं तोम पदामध्ये त्याला म्हणलेले. त्याला त्या चैतन्य त्या पांडुरंगाला म्हणायचे. त्या पांडुरंगाला काय म्हणले? त्याला जीव म्हणले. ते चैतन्य जीव आहे. जीव का म्हणले? त्याच्यात विशिष्ट झाला अंतःकरणामध्ये विशिष्ट. खरं तर विशिष्ट म्हणल्यावर विशेषण आणि विशिष्ट दोन्ही एकच असतात, पण उपहित म्हणल्यावर आणखीन काही दोष येत नाही. कारण काय उपहित म्हणल्यावर उपाधीपासून वेगळं असतं ते उपहित. आपल्या म्हणजे आपण वेगळे राहून आपल्या धर्माचं ज्ञान करून देते त्याला उपाधी म्हणतात. हो, असा त्याचा अर्थ आहे. अंतकरण ही उपाधी त्याची. की अंतकरण उपाधी जर बाजूला सारली त्या आभासाची, तर मग आभास कोण आहे? कुठस्थ आहे नाही का? कुठस्थ. आणि कुठस्थ कोण आहे? ब्रह्म आहे. याला छद अछद लक्षणं म्हणतात. ही कोणती लक्षण आहे? ही झेद लक्षण आहे. लक्षात आलं की नाही? किंवा मायेत प्रतिभाषिक जे ईश्वर आहे ते मायेची उपाधी बाजूला सारली. मायेची उपाधी बाजूला सारल्या ईश्वर चैतन्य ते ब्रह्मचैतन्य नाही का? ते ब्रह्मचैतन्य. जसा हे कोण जीव कुठस्थ आपण ब्रह्मच आहे, तसा ईश्वरही ब्रह्मच आहे. आणि ईश्वर आणि जीव हे नाव उपाधी भेदान आलेले. मग उपाधी जर बाजूला सारली त्याची, त्याचा मूळ स्वरूपाचा विचार केला तर ते जसा काशीत पाहिलेला संन्यासी येथे हेप्यू जरी असला तर माणूस हा फक्त एवढंच आहे. त्याचा देश वजा करा, त्याचा काल वजा करा आणि त्याचे स्वभाव धर्म वजा करा. हे सगळे वजा केले तर व्यक्ती तीच आहे. त्याप्रमाणे हे चैतन्य विठ्ठल म्हणतात पांडुरंग. जीव स्वरूपानं तरी पांडुरंग आहे ना. म्हणून तर काय एक दिवशी जीव कळा हा सकळ हा सोयरा सकळा असं वर्णन तुकाराम महाराजांनी गाथ्यात केलं. बरं काय? किंवा जीवालाच देव म्हणले नाहीत का? जीव हेच देव आहे नाही म्हणले. बऱ्याच ठिकाणी प्रमाण देईल तुकोबारायांचे. हो, म्हणून तर भक्ती ते नमावे जीवजंतू भूत शांत होणी भूत काम क्रोध. हो, भक्ती ते नमावे जीवजंतू भूत म्हणजे जीवजंतू भूत त्याला तुम्ही नमस्कार करा. ही भक्ती या का? त्यांना नमस्कार त्या भूताला नाहीये, मग त्या चैतन्याला नमस्कार. कोणाला नमस्कार आहे? त्या भूतातल्या अंतकरणात जे चैतन्य ना ते मात्र वेगळे. हे शरीर जसं माणसाचं आहे. माणसात भेद आहेत की नाही? सजाती भेद आहेत की नाही? सजाती भेद. हा, आपण वेगळे बायको वेगळी असे सजाती भेद नाही का? किंवा माणसामातात गट पडे नाही का? हे मराठी, हे धनगर, हे ब्राह्मण, हे चांभार, हे कुंभार, हे सजाती भेद आहेत की नाही मानवाचे? हा, पण हे भेद मुळात आहेत का? नाही आहेत. चैतन्य रूपाने एक एक नाही सगळे माणसं. मग माणसं एक एक नाही, जीव सुद्धा बाकीचे तरी मसळ वेगळी दिसते, आपण वेगळे उपाधीने वेगळे दिसतो तरी चैतन्य एकच आहे ना. म्हणून जीवन भक्ती ते नमावे जीवजंतू भूत. जे जे भेटे भूत ते ते मानिले का म्हणले? याचा अर्थ चैतन्य तेच आहे. जे आभास आहे ना, आभास त्या आभासाची जी उपाधी आहे अंतकरण, ती उपाधी बाजूला सारली त्या आभासाची. तर आभास कुठस्थ रूप आहे, प्रतिबिंब बिंब रूप आहे. आणि कुठस्थ त्याची जी उपाधी आहे कशाची? त्या बुद्धीची, ती बाजूला सारली कुठस्थ ब्रह्मरूप आहे. आणि अशा प्रकारे त्या लक्ष्याची लक्षणा केली रे त्या विठ्ठलाची की अष्टांगे तनुसीन गे म्हणून मध्ये केविन हा हे त्रिय धर्म आकारण हा आता माते वाचून काय नेणं तू सुखी होशी. वा, बघा माणिकाला कळ असा निश्चय झाला रे झाला की आपल्याला मरण नाही, आपण अमर आहे, मुक्तच झालो. माणसं मुक्तच होतात महाराज असं ज्ञान ऐकल्यावर. मग अशी राहत नाही. मग कधी टेन्शन येणार नाही, कधी गुडघे बसले म्हणायचं काम नाही. म्हातारपणानं बसलेले वेगळे, काय जेर झाली, गुंडुंड मारला, घरून आणावं लागत होत. पण गुडघे खराटच म्हणले नव्हते ते कधी. गुडघे आता जीर्ण झालं तसे. जीर्ण काय माणसाचं जीर्ण नाही हो. पण कसं झालंय म्हाताऱ्या माणसावर म्हातारा काही नाही. मनानं जर अशी लक्षणा केली कोणाची? ब्रह्माची. आणि ते ब्रह्मन मी एक आहे. जे ब्रह्म आहे ना ते मी एक. या शरीराचा माझा अर्थार्थी संबंध नाही. या मनाचा, बुद्धीचा, कामाधिकाचा, क्रोधाधिकाचा, या माया कार्याचा मला काही संबंध नाही. मी मात्र ब्रह्मरूप आहे. आणि अशा प्रकारे जो महात्मा मुक्त दृश्य गेला तर त्याला अष्टांगाचा तरुणचा काय श्रेणी येईल बोंबलायला?
शिनच येत नाही. म्हणून काळवायाचा शिन गेला. काय वर्णिता लक्षण रे देवा आस्तांगे तनू आणि गेला सीन तर ती तर त्रिविध ताप गेले. हे एक पद आहे, त्या विचार उद्या करू, आज होणार नाही. पण हे आष्टांगाचा सीन गेला. आता 3 ताप आहेत, ते ताप गेले म्हणत ते बी गेले. कसे गेले त्याचा विचार उद्या करू. तो एक प्रश्न राहिलाय आमच्या हिके साहेब पोती झाल्या म्हणून लागले मला काल ग्रंथ संपल्यावर. ते राजाचं नाव काय कशावर त्याला पुन्हा आठवत असेल का? रामाच्या राज्यात अकाली मृत्यू नव्हताच. लहानपणी मरण असा अर्धवट माणूस मरण हे देवच नव्हतं जनतेला. काय करायचे पैशाला? राज्य कसं असावं? रामासारखं असावं. बरं काही केस आहे कोरोना होणार आणि हे होणार आणि आपल्याला देवच नाही. साखऱ्या बिमारी नाही, साखऱ्या तपासायच्या नाही आणि तपासणं तरी घ्यायचंच नाही. झाली साखऱ्या मरण तर नाही ना आपल्याला, काहीच होत नसतं. काहीच होत नाही का साखऱ्या? कळलं? असे बेनघोर जगणं त्या राज्यात. इथं तर काय नाही बाबा, पाऊल टाकायला देव वाटायचे. बरोबर आहे की नाही? असे राज्य आताचे लोकांचे. महाराज राम राज्यात आणि मग ते अकाली मृत्यू तर नाही, ब्राह्मणाचं पोरग तर नाही. मग ब्राह्मणाला राग आला. ब्राह्मण म्हणला आपल्या राजाकडून काहीतरी पाप झाला असेल तर माझ्या पोराला अकाली मृत्यू आला. म्हणून त्याने येऊन आणून आदळलं. ते म्हणा रामा राजा नीट करता येत नाही मला, थोडा कुठतरी चुका झाल्या तुझ्या कोण असत्या तर हे पोरगा अकाली मेलं. 5 वर्षाचं लेकरू मेलं. म्हणला अकाली माझं लेकरू मेलं भरून दे. राजाला भांडायला कोण? राम म्हणले प्रभू अकाली लेकरू मरायला पाहिजे, लेकरू मेलं काय करायला मला कशामुळे झाले काय मला. तिथं वशिष्ठ जाबाली वामदेव वसुंडे मार्कंडे ते होते ऋषी मंडळ, अष्ट ऋषी मंडळ. त्यांना विचारलं त्या चर्चा त्या डोळ्यात नारद मुनी श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण. रामा हे लेकरू का मेलं मी सांगतो. सांगा म्हणजे महाराज प्रश्न मला. अरे कृतयुगामध्ये फक्त ब्राह्मणानं तप करा. त्रैतायुगामध्ये ब्राह्मणानं क्षत्रियाला तप करा असं शास्त्रात सांगितलं. शूद्राला तप करण्याचा अधिकार त्रैतायुगात नाही. लक्षात आलं का बोललेलं? हा. आणि तुझ्या राज्यातला शूद्र तप करायला गेला आणि ते तुझ्या राज्यात तप करायला. शूद्रानं तप करणं त्रैतायुगात मान्य शास्त्राला नाही. आणि ते तुझ्या राज्यात शूद्र तपश्चर्या करायलाय म्हणून त्याच्यामुळे त्या शूद्राच्या तपश्चर्येमुळे ब्राह्मणाचं पोरग मेलं. ते अधर्म घडलाय. राम म्हणले असं कोण? आता बघा म्हणा म्हणजे कुठं शूद्र तप करायला. हो रामानं सभा विसर्जन केली. लगेच पुष्पक विमान बोलविलं. त्याचं ते पुष्पक विमान असं गुप्त राहत होतं. त्याला अशी मोकळी होती लागल तेव्हा बोलली की आणि एरवी कुठं बी कसं विमान असेल ते बघा. मला वाटतं एवढं आणखी आपलं विज्ञान पुढे गेलं नाही का? गेले. आणि विज्ञान एवढं प्रगतशील झाल्यावर आपल्या गाड्या कुठं सोडायच्या पंचायत येणार नाही. मुंबईची पंचायत आहे सध्या. गाड्या कुठं सोडाव्या? मुंबईत पंचायत ही आली हो. माणसाला जागा पूर्ण तर गाड्या कुठं बसवाव्या? आली की नाही? आणि असं आपण म्हणल्या जी तू आता कुठे जाय पुन्हा लागेल तो काय रेंज मध्ये राह म्हणायचं. काय जमलं का नाही भाई? नाही असं होतं. ते रामाचं विमान पुष्पक तेवढं विज्ञान पुढे होत होते. विश्वकर्म्याने निर्माण केलेलं. लगे बोलविलं मान बोलविलं म्हणजे हे पुष्पका मनात त्या मनात लगे आव्हान करते आलं. म्हटले राम आधी बघितलं पश्चिम दिशेला समुद्राच्या काठावर का कुठे का फुलकेड विमानात कुठे कप करायला कोणी सुद्धा नाही. इकडं बघितलं बंगालकडं, पश्चिम बंगाल, पूर्व बंगाल ते सगळे जे आपल्या ताब्यात होते ना तिकडं नाही. उत्तरेकडे बघितलं हिमालयाकडं. हिमालय पालता घातला विमान असं होतं की कुठेही जात होतं ते कुठेही नाही. दक्षिण दिशेला आले दक्षिण दिशा दक्षिण शोधायला आपल्याकडं महाराष्ट्र कर्नाटक बघत 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 गेले तर आंध्र प्रदेश आणि तिथं शेषाचल नावाचा पर्वत म्हणजे बालाजीचा पर्वत. त्या डोंगराचं नाव शेषाचल. बालाजीचा डोंगर आहे की नाही व्यंकटाचल किंवा शेषाचल त्याचं नाव शेषाचल. त्याच्यावर त्या डोंगरावर बालाजी
आहे ना आता त्या डोंगराच्या उत्तर पायथ्याला अलीकडल्या पायथ्याला म्हणजे आपल्या बाजूला एक शूद्र झाडाला पाय टांगले आणि उलट मुलट केले आणि धुम्र पान घेऊन तपश्चर्या करायला. फक्त धूर प्यायचा, जेवण नाही, अन्न नाही, काय नाही, पाणी नाही, काय फळं खायचे नाहीत, फुलं खायचे नाहीत, पानं खायचे नाहीत, फक्त काय प्यायचं, झोपण पिऊन तपश्चर्या करून उलट टांगून. रामानं बघितलं झाडाला हे उलट टांगून तपश्चर्या करायला कोण असेल ते पाहून विमान उतरलं. राम गेले. राम गेल्यावर त्याचं ते बघितलं, त्याच्याकडे जवळ गेले. रामानं वर्णन केलं, वारे वा तपस्वी, वारे वा तपस्वी. त्यांनी आता ते देव होते आणि आपण कुठले, आपला परिचय काय म्हणून मी ह्या देशाचा त्याचे खरं तर त्यांच्या नगरीत करतो. शंभूक नावाचा होता सुधर, ते भंग्याच्या धंद्यावाल्याचा बॉस. नाल्या साफ करतात का लोक भंगे, त्या भंग्याच्या नाल्या साफ करण्यावरला अधिकारी होता बॉम्बला. मोठे तपस्वी आहेत. विचारलं तुम्ही ब्राह्मण आहेत काय? नाही म्हणला मी ब्राह्मण नाही, जात लपून ठेवीत नाही, मी शूद्र. का तपश्चर्या करतात? काय नाही म्हणले, मला उत्तम लोक प्राप्त व्हावा आणि मला मान मराचं प्रतिष्ठा मिळाली. आता शूद्र म्हणून जन्माला आलेलो आहे, त्यामुळे मान्यता प्रतिष्ठा मला नाही आणि ती मला प्राप्त व्हावी. मान्यता प्रतिष्ठा प्राप्त होऊन उत्तम स्वर्गातील लोक मला मिळावं आणि मी शूद्र आहे असं म्हणून रामानं लगेच तलवार काढली. खरेल कोण हल्ल्याबरोबर मुलग उडाला की शूद्र मारला 33 कोटी दिवस झाले. बरं झालं म्हणजे आदरणीय मारला. शूद्राला तपश्चर्या करण्याचा अधिकार नसताना तपश्चर्या करू लागला, ते मारला, ते चांगलं केलं. रामानं 33 कोटी देवाने रामाची म्हणजे स्तुती केली. राम म्हणले, बाबा आमच्या अयोध्येत न घडणारी घटना घडली, लहान पोरग मरत नाही कधी मेलं म्हणले. हो ते हे शूद्राचं पाप होत असं म्हणा नारदान सांगितलं, याला मारलं. तर तुम्ही एक करा देव. हो देव म्हणले, बा काय पाहिजे रामा, आम्ही तुला द्या, तू विष्णू परमात्माच आहे असं वर्णन करू लागले. काय काम आहे आम्हाला सांगा, आम्ही आज्ञाधारक आहोत. ते म्हणजे काय नाही, त्या लेकराचा प्राण परत आणा, त्याला जिवंत करा. ते म्हणजे काय नाही, इकडं मुंडकं तुटलं की तिकडं लेकरू उठलं, आम्ही जिवंत करण्याची गरज नाही. आणि खरंच झालं महाराज. तिकडं लक्ष्मण ती त्यातलं सांभाळायचं, गाव सांभाळायचं लक्ष्मण भरत. तर त्यांनी ते ब्राह्मणाचं पोरग गेलेलं तिथं झालं. तिथं झालं बामण घराला खुश होऊन गेला. आता राम म्हणले दक्षिण भारतात आलो तसं इथं या भारतात गोदावरी नदीमध्ये अगस्ती तपश्चर्या करू राहिले आपल्या नदीत. किती वर्ष झालेत म्हणले, आणि पाण्यातच जळात उभा राहून तप करायला अगस्ती महाराज. बरं ते आपल्या गोदावरी पाण्यात उभा राहून तपश्चर्या करायला म्हणजे अगस्ती. त्याला जाता जाता भेटायला जाऊ. मग गेले अगस्तीकड. ते पाण्यात उभा राहू 5-5, 7-7 घंटे तपश्चर्या करीत होते अगस्ती बऱ्याच दिवसापासून. त्यांना भेटायला राम गेले. राम गेल्यावर अगस्ती आश्रमात नेमके होते. ते टाइम टू टाइम जात होते गोदावरीत पाण्यात उभा राहून काही मंत्र जापे करीत होते. म्हणजे राम भेटायला गेले होते आश्रमात. मग अगस्ती लोपामुद्रा त्यांची पत्नी ना, हो मग बसायला असं हे टाकलं, बसा रामा बरं झालं माझ्या तपासच फळ आला नाही म्हणजे तुम्ही तपश्चर्या करायला म्हणून ऐकण्यात होतं, म्हणून तुमच्याकडे मी भेटायला आलो. तुम्ही मोठी तपश्चर्या करायची म्हणून गोदावरी नदी होते. हो महाराष्ट्रातली पवित्र नदी आपली. मग तपश्चर्या आनंद वाटला. म्हणले की याकडे आले तसे हे माझ्याकडे सोन्याची दागिने, हेम आभरणे. काय हेम आभरणे हे माझ्याकडे सोन्याची दागिने येतं, हे तुम्ही घ्या, स्वीकारा, मला गरज काय दिले. ते आभरण भारी भारी होते. ते भारी भारी आभरण रामाना अंगावर घातले. राम आधी सुशोभित राजा ते अयोध्येचे, त्याच्यात आणखीन दागिने घातले, आणखी उठावदार दिसू लागले. राम म्हणले, महाराज हे दागिने. ते म्हणले, सांगतो बाबा, मला एका राजानं दिले. ते राजा आता सांगतो म्हणले. काय सांगावं रामा म्हणले, त्या दंडकृषीच्या शापामुळं, त्या दंडकाळा शाप झाल्यामुळं त्याच्या बापाचा ककुस थाता. ही मुळातली कथा आहे महाराज. आता मला वाटतं टाइम संपला आपला. नाही काय नाही झाले, आता 8 वाजले.
एवढं शेवट तरी करा ना. बरं जाऊया आता सांगतो थोडक्यात. मग ऐका, इथं आपलं जे मूळ राजा आहे म्हणूचा पोरगा कोण? इक्ष्वाकू. आणि इक्ष्वाकूला 100 पोरं. किती? 100 पोरापैकी सगळ्यात धाकटा पोरगा दंडक आहे ना. हे अरण्याला नाव त्याच्यामुळे पडले. ते दंडक आगावपणा करू लागला. मग बापानं मोठा शाप दिला आणि मग पोरग वाटावर आल्यावर पुन्हा मग त्याला चांगलं वागायला लागल्यावर मग त्या इक्ष्वाकू राजानं त्याला विद्याधरी पर्वताच्या दक्षिणेचा भाग राज्य म्हणून तोडून दिला. काय बाबा इथं राज्य कर. हे विद्याधरी कळलं ना तुम्हाला? कोणता? मध्य प्रदेशात पलीकडून लागते ना, ओंकारेश्वरच्या पलीकडून डोंगर. त्या डोंगराचं नाव विद्यांचल. त्या विंध्याचलाच्या पार्श्वभागाला तो राज्य कर. त्या दंडकाला राज्य दिलं, राजधानी करून दिली. आणि त्याला शुक्राचार्य गुरु नेमले. कोणते गुरु? शुक्राचार्य. आणि शुक्राचार्य गुरु नेमले आणि शुक्राचार्य गुरु नेमून आपला राज्य चालू लागला. म्हणजे एके दिवशी ते दंडक गेला शिकार करायला, फिरायला. तिथं एक मुलगी, शुक्राचार्यांची मुलगी पण सुंदर होती. तिला माहित नाही त्यांची मुलगी म्हणून. तिचं नाव विरजा. बरं काय. आणि ती पोरगी लावण्य होती. तिला पाहिल्यावर वास्तूस केली. तो कोण येऊ शकता, कुठून आले, अमुक आली तमुक आली. तर तिनं सांगितलं, मी शुक्राचार्याची तुमची जे गुरु आहे त्यांची मुलगी आहे. मला मदन संचारलाय, मला अंग संगडे. काय राजा, मी माझ्या हातात नाही आहे. माझ्या वडिलांना विचार. माझं बरं काय देव यायची बहीण म्हणा की माझं लग्न केलं तर मी स्वीकार करेल तुमचा, पण त्या बापानं मोकळी द्यावी नाही. असं त्यानं बलात्कार तिला संभोग केला. मग तिला वाईट वाटलं. ती रडायला लागली, उत्सांकुश सोंडायला लागले. ते राजा दंडक निघून गेला पोरगा. पण आता ईश्वर होता. आणि मग तिनं बापाला सांगितलं, म्हणला शुक्राचार्य कोपिष्ठ झाले. कोपिष्ठ झाल्यावर ते म्हणले, या दंडकाचा राज्य नष्ट होऊन जाईल. या जंगलाला इथं फळ फूल काही राहणार नाही. लक्षात आलं? हा, इथं काही राहणार नाही. ते सगळं ओसाड पडून जाईल. शुक्राचार्याने शाप दिला आणि तुझं राज्य सुद्धा नष्ट होऊन जाईल. आणि पोराला सांगितलं, या जंगलामध्ये माझा शाप सगळ्या आता जंगलाला झाला. ह्या अरण्याला त्याचं नाव पडेल दंडकारण्य. कोणतं अरण्य? हा. आणि मी या अरण्यात तू आता आश्रम करून राहतो. या आश्रमापुरता शाप तुला बाधा करणार नाही. बोरी तू इथं राहा. त्या आश्रमात तिला ठेवलं. मग त्या अगस्ती सांगू लागले, रामा बरं काय, अशा अरण्यात मी फिरायला गेलो म्हणजे बाबा इथं फळवी नाही, मुरवी नाही, काहीच नाही. मग बाहेर आणि मग एक चांगलं ठिकाण लागलं. म्हणजे तिथं मस्त झाडं झुडप, हे ते पाणी, हे झरे फिरे सगळं आनंद. एक तलाव होता आणि त्या तळ्याच्या काठावर एक प्रेत पडलेलं होतं. ते प्रेत दिव्य भव्य होतं, म्हणजे शरीर त्याचं चांगलं होतं. म्हणजे आणि त्या तळ्या काठावर मी गेलो. म्हणजे तिथं तळ्याच्या काठावर सहज अगस्ती म्हणजे रामाला. तेवढ्यामध्ये एक विमानस्थ पुरुष आला. विमानात बसून ते विमान चलली. आल्यावर ते उतरल्यावर त्यानं प्रेत खाल्लं. त्यातला मांस खाल्ल्यावर मग मी अगस्ती म्हणले, मी रामा थोडा विचार पडलो. माणूस येणार आहे दिव्य भव्य, विमानात बसून आलाय. हा, आणि ते स्वर्गातले लोक चालवायला विमान बी ब्रह्मलोकातून आलाय. पण या सत्यलोकातून. आणि मग सत्यलोकातून येऊन दिव्य शरीरधारी माणूस येऊन आणि हे इतकं अमंगळ खाल्लंय ना, मेलेलं म्हणून नेमकं काय असं मला वाटलं. म्हणून त्या माणसाला मी विचारलं, त्या स्वर्गातल्या माणसाला, अरे बाबा तू कोण? ते म्हणजे, महाराज मी श्वेत नामक राणी. तुम्हाला परिचय पूर्ण सांगतो. मी विदर्भ देशाचा राजा होता म्हणले वसुदेव. त्यानं सांगायला सुरुवात केली. कुठला राजा? विदर्भ देश. हे विदर्भ देश म्हणजे आपला कळला ना, बुलढाणा, अमरावती, गडचिरोली, अकोला, अमरावती, हे सगळे जिल्हे. आता मी विदर्भ होत म्हणते ना त्याला. तर त्या विदर्भ देशाचा राजा होता म्हणले वसुदेव. काय ना? वसुदेव. आणि वसुदेवाला आम्ही 2 पोरं, श्वेत, सुरस. एकाचं नाव थोडं श्वेत, धाकट्याचं नाव सुरस. असे आम्ही 2 पोरं. आमचे वडील धर्मानं राज्य करीत होते विदर्भ देशाचे. बरं काय.
म्हणजे रुक्मिणीच्या पूर्वज पण काही रुक्मिणी बापन भीष्मक त्याच्या वंशातले पूर्वज हे पूर्वज हो ते रामाच्या काळातली गोष्ट आणि ही काळची गोष्ट आहे. फार रामाच्या काळाची मागलची गोष्ट आहे. अगस्तीच्या काळातली लोपामुद्रा त्याची लोपामुद्रेची सासरवाडी माहेर आहे ती कौंडण्यपूर. तिचं माहेर कौंडण्यपूर आहे. अगस्तीची सासरवाडी ती राजधानी पहिली विदर्भाची राजधानी अगस्तीची सासरवाडी आहे. मग अगस्ती सांगणार रामाला म्हणले त्या विदर्भाचा राजा वसुदेवाला 2 पोरं म्हणले तर 2 पोरा वसुदेवाने राज्य केलं व्यवस्थित राज्य केलं. एके दिवशी राजा स्वर्गाला मला श्वेताला राज्य घेऊन गेले. थोरला श्वेत होता गादीवर त्यांनी बसविला. मला गादी बसविलं म्हणजे श्वेताला आणि राजा स्वर्गवासी झाले. राजा स्वर्गवासी झाले. मग मी काही दिवस राज्य केलं म्हणले पण अन्नदान केलं. कधी अतिथी आला तर त्या अतिथीला वाढलं थोडा असा वागलो आणि पण राज्याचा मला काही दिवसाला कंटाळा आला. म्हणजे राज्य त्यागावून आपण तपश्चर्या करावी असं मला वाटतं. माझे बाप गेले स्वर्गाला. आता आम्ही भावाला मंत्रीपद मला राजपद. भावाला मंत्रीपद असतच नाही का. मग मी कंटाळलो राज्याला. मला तपश्चर्या करावी वाटली म्हणून मग मी माझ्या भावाला सुरसाला राज्य दिली. बाबा आता हे बापाचं राज्य तू सांभाळकडे मला तपश्चर्या राहिली म्हणून मी कौंडण्यपूर सोडलं. महाराज इथं तपाला इथं येऊन तपश्चर्या भयंकर केली. हो 3 वर्ष. किती? 3 वर्ष. फक्त 3 वर्ष अशी तपश्चर्या केली. खडतर अन्न पाण्याचा त्याग करून आणि अशी तपश्चर्या. मला सत्यलोकातलं विमान न्यायला आलं. इतकं तो माझं वाईट सत्यलोकाला मी तपस्सामर्थ्याने गेलो. माझं नाव श्वेत आहे. हो तिथं गेल्यावर मग आता मला सत्यलोकात भोगतान नाही सत्वाय खाई होती पण ते भोगतान सतवलं. म्हणजे मला भूक लागायला खाऊ वाटायले असं म्हणा खाऊ वाटायले. म्हणून मी ब्रह्मदेवाला म्हणलो ब्रह्मदेवा मला भूक लागली हो. ते म्हणे भूक लागली बाबा ते तुझं पाप इथं भोगतान लागत नसते. तू तपश्चर्या केल्यामुळे तुला सत्यलोकाला आम्ही आणलं पण सत्यलोकाला येऊन मी इथं विघ्न आहे हे काही चांगलं नाही. तुला आता भूक लागली म्हणतो इथं जेवायला नाही मिळणार कारण का तू अन्नदान कोणतं केलं नाही म्हणून तुला इथं जेवायला मिळणार नाही. तुला जर खायचं असेल तर तुझं प्रेतच खावं लागेल खाली जाऊन. अन्यथा उपाय तर ते लोकांना येऊन मी तुझा फायदा नाही झाला काय उपयोग असं ब्रह्मदेव मला म्हणले. म्हणून मी विमानात बसून मला विमान बसायला देतात ब्रह्मदेव तपामुळं पण इथे येऊन प्रेत खावं लागलं. काय करा म्हणजे महाराज की एवढे दागिने सोन्याचे घ्या. त्याच्याकडे होते म्हणजे रामाला जे दागिने अगस्तीनं ते त्या राजाचे दागिने आहेत बघा. त्या अगस्तीनं दिले का रामाला दागिने. रामाला अगस्तीचा म्हणाले रामा तुला दिलेले दागिने त्या मळ्यातले मळ खाल्लेल्या माणसाचे त्यानं मला दिले हे मागवलं नाही. आणि रामा तुमच्या पाया पडतो. हे अगस्ती महाराज तुमच्या पाया मी पडतो. मला या व्यथेतून मुक्त करा. ही व्यथा आहे माझ्या मागं. माझ्याकडून चुकलंय अतिथी म्हणा की कधी दानधर्म नाही केला कधी काही अन्नदान केलं नाही त्याच्यामुळे मला ही वेळ आली. पण काही करून मला या दुःखातून मुक्त करा असा मला काकूल केला. मला हे दागिने दिले. आता मी आता त्यानं दिलेली भेट म्हणून नाही कशी म्हणावं घेतली म्हणजे आणि त्याला व्यथेतून मुक्त केलं त्या श्वेताला. आणि मग हे दागिने माझ्याकडे होते मला काय करायचे म्हणून तुला म्या दिले. लक्षात आलं का ऐकायचं आहे. मनातून करावं. कसं करावं नवनाथ मनातून. तुम्ही पाहुणे लेखाचे आल्यावर लेकीचे आल्यावर कसं करता तो सोयी त्याच्यापेक्षा वारकऱ्याची सोय करा माझं तो मत आहे. म्हणजे आपण वारकरी पापिष्ट आहे का पुण्यवान आहे. जसं माऊलीच्या सोहळ्यात कसले असू द्या घाईराजी पण पुण्यातले लोक श्रद्धा माऊली म्हणून जेव्हा नेतात की नाही महत्व कशाला आहे त्या श्रद्धेला. आता निकास वारकरी तुकाराम सारखा सध्या तुम्हाला असला तरी कळल का कळणार नाही. जाऊ द्या नका कळू द्या ना. पण आपण समोरची व्यक्ती कोण अहो बहुरूपी धरी संन्यासाचा वेश पाहुणी काय असं धन देते. संन्यासाला नाही बहुरूपी सगुणी बदला किती पावे काय आपल्या घरला आलेला संन्यासी बहुरूपी असते केला बाळ तरी पण महाराज आले म्हणून थोडी आपण पसावर पाडतो. ते आपला धर्म काय आलेला संन्यासी आता तिकडं माझ्या धर्माला जाऊन काय करावं माहित नाही आपल्याला.
तसे पोतीला रामायला आलेले पापी असूत का पुण्यवान असू राम भक्त आहेत म्हणून आपण चांगलं कांदा गेलं कुठं बिघडलं रे तू पण समोसे खाऊ घातले म्हणा तुला दोष उठते माणसाचं आमच्यापाशी उपयोग काय हे जर तुम्ही शिकत नाही वागणूक जर बदलत नाही तुमची धर्मात जर बदलत नाही तर तुम्ही काय करतात मध्ये आणि तुम्ही आम्हाला इतक्या पुरतं देणं नाही आपण मला तुम्ही आम्हाला काहीच देऊ नका गरजच नाही तुमची आम्हाला तुम्ही काहीच द्यायचे नाही आम्हाला फक्त नीटनेटकं वागलं की आम्हाला आवडतं त्याच्यामुळे खरं कोणाला नाही भाऊ मग तर असे तर मग भास्कर तर मला रोज दूध आणून देत होता नग म्हणते आणलं म्हणलं नाही विचारल्या नक्कच म्हणलं तू तुझं तू मला गरज पडल्या पुन्हा मी मागं तोपर्यंत मला आणायचं नाही काही चांदीचा गिलास त्याला सांगितलं त्या दिवशी चांदीचा गिलास खावा गंगापूर नाही झाल्यावर गंगेवर धावलेला ते म्हणले त्याला मी तू जर वाचलास माझ्या माग माझ्या धावा होईल की नाही तिथं गंगाला मग गंगाला भास्कराने यावं आणि बामणाला धाव्यावर गिलास नानाला पाणी प्यायला गिलास म्हणजे मी हे काहीच नका करू नये हे वागायचं सुधार कांड मनाला आवडीनं कर संसाराचं लक्ष कमी कर ओरायला व्यवहार देऊन त्याला सुधरून टाक त्यांचा व्यवहार त्यांना बघू दे तू आपला अलिप्त राहा